श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राजा रामचंद्राय नमः। आयसिया देखो श्री रामा कौशल्य से आला प्रेमा त्या सुखाच्या सुख संभ्रमा देह धर्मा विसरले। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्सवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दासु अवतारे जोजी जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कारो आता प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्राप्त प्रसंगी कथेचं अनुसंधान त्यापूर्वी एक छोटासा परिहार। हरिभक्त परायण आदरणीय परमेश्वर महाराज शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेला ऑनलाईन रामायण सोहळा याचं पाहता पाहता हे 5वं पारायण सुरू झालं। 2-3 पारायणामध्ये आम्ही सहभागी होतो। हिंगोली जिल्हा आणि पंढरपूर बरंचसं अंतर आहे, परंतु या तंत्रज्ञानाच्या युगामुळं या ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या ओळखी झाल्या। आमची या ठिकाणी रामकथेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली। या कथेचे 5वं वर्ष, 5व्या वर्षाचं रामायण चालू होऊन आज 8 दिवस झालेत। मागच्या गुरुवारी या रामायणाची प्रारंभ झाला आणि गेल्या वर्षी 2 वर्षापासून सतत गुरुवार हा हिंगोली जिल्ह्यासाठी राखीव असल्याने गुरुवारची सेवा आज आमच्याकडे आली। या सेवेच्या कथेचं अनुसंधान कालच्या भागामध्ये सुंदर असं भगवान पाटील यांनी प्रभुरामरायाचं कौशल्या मातेच्या समोर जी चतुर्भुज मूर्ती उभी राहिली तिचं त्या ठिकाणी असं पायापासून तर मुकुटापर्यंत असं सूक्ष्म पद्धतीनं वर्णन त्यांनी केलंय। आणि तीच मूर्ती पाहिल्यानंतर या ठिकाणी कौशल्या मातेनं जेव्हा प्रभू रामचंद्र पाहिला तेव्हा त्या कौशल्या मातेला अतिशय प्रेम त्या ठिकाणी उचंबळून आलं। त्या ठिकाणी परमात्मा कौशल्या मातेनं डोळे भरून पाहिला। अशा प्रकारची कथा या ठिकाणी सुरू आहे। अंग सर्वांगी रोमांचिता स्वेद बिंदुरवरविता शीत चैतन्ये विरमते नेत्री स्रवात आनंदाश्रू। आणि पहा महाराज, एक तर म्हणले कितीतरी दिवसापासून नवसा सायासानं त्या ठिकाणी आपल्याला पुत्राची प्राप्ती झाली। कौशल्या मातेचा जो आनंद आहे तो या ठिकाणी शब्दात सांगता येत नाही। सर्व अंग त्या ठिकाणी रोमांचित झालेला आहे। श्वेत बिंदू म्हणजे घाम त्या ठिकाणी सर्व अंगाला आलेला आहे। चैतन्यामध्ये त्या ठिकाणी सगळं चित्त त्या कौशल्या मातेचं त्या ठिकाणी रममान झालं आणि माणसाला त्या ठिकाणी आनंदात आणि दुःखात दोन्ही वेळा आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येतात। परंतु या ठिकाणी कौशल्या मातेचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत। अशा प्रकारची कथा नाद बाबा आपल्याला सांगतात। स्वानंदन स्मावी पोटे सुखरमी बाष्पदाटले कंठे मिलित झाली दृष्टी पडले सृष्टी मूर्छित। पहा महाराज, या ठिकाणी आनंद नाही तर स्वानंद न समाये पोटी। तर कौशल्या मातेच्या पोटामध्ये जो झालेला आनंद, आनंदानं पोट भरून गेलेला आहे। त्या सुखानं त्या मुलाकडे बघून, या परमात्म्याकडे बघून स्वतःच्या कंठाला घाम फुटला। त्या ठिकाणी उन्मनीत झाली आणि या ठिकाणी म्हणले कौशल्या मातेला एक क्षणभर आनंदाची मूर्छना येऊन जमिनीवर कौशल्या माता मूर्छित पडलेल्या आहेत। पवना तैसे शरीर कंपायमान वाचे सी पडिले महामोना
देहाभिमान विसरली. हा महाराज जगाचा ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी पाहिल्यानंतर, डोळ्यांनी पाहिल्यानंतर कौशल्या मातेची अवस्था अशी झाली. त्या ठिकाणी मूर्छित पडलेले आहेत कौशल्या माता. जसं म्हणले या ठिकाणी नाथ महाराज सुंदर असं उदाहरण देतात, या ठिकाणी दृष्टांत देतात. जसे एखादं मोठ्यानं झपाट्याचा वारा यावा आणि एखाद्या केळीच्या झाडाला त्यांनी लगडावं, तसं या ठिकाणी कौशल्या मातेचं शरीर कंपायमान झालं. त्या ठिकाणी वाचा मुखातून फुटत नाही, शब्द तोंडातून त्या ठिकाणी फुटत नाही आणि स्वतःचा देह आहे की नाही असा देहाचा अभिमानही त्या ठिकाणी कौशल्या माता विसरून गेलेल्या आहे. सत्वगुणाचे भरे ते भरे, ते आपोआप ओसरे. होणे सावध चमत्कार, राम निर्धारे निर्धारे. पहा महाराज या ठिकाणी कौशल्या मातेला सत्व गुणाचं भरत आलेलं आहे आणि तेव्हा तिचा असा ठाम निश्चय झाला की हे मी जे बघते, मी जे पाहते माझ्या डोळ्यासमोर, हा साक्षात परब्रह्माचा स्वरूप आहे, हा साक्षात परब्रह्म आहे असं म्हणून ती आता परब्रह्माशी म्हणजे त्या राम प्रभूशी काय बोलते ते आपण ऐकू. येणे स्वरूपे रघुनाथा, तुझे ते प्रगट होता. माझा पुत्र तुहे कथा, लोके सर्वतारे मानिना. पहा महाराज कौशल्या माता लगेच त्या ठिकाणी सावध झाल्या आणि सावध झाल्यानंतर जो आपल्या समोर चतुर्भुज मूर्तीमध्ये प्रभू रामचंद्र उभे आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. कौशल्या मातेनं प्रभू रामचंद्राला बोलली, म्हणले या ठिकाणी तू जर असा या वयामध्ये किंवा या मूर्तीमध्ये जर प्रकट झाला तर म्हणले लोक माझा मुलगा म्हणून स्वीकारतील का? लोक म्हणतील हा माझा मुलगा एवढा मोठा कसा झाला? म्हणून या ठिकाणी असं त्या ठिकाणी कौशल्या माता प्रभू रामचंद्राशी संवाद साधत आहे. होणे कौशल्याचा नंदना, हे आठवे पूर्व वचना. ऐकोनी हासे रघुनंदना, चमत्कारे पुरोन तुष्टला. आणि पहा या ठिकाणी कौशल्या मातेनं प्रभू रामचंद्राला बोलायला सुरुवात केली. म्हणले रामा, तू म्हणले पूर्वी दिलेलं वचन ऐक. पूर्वी तू म्हणाला होतास मी कौशल्याचा नंदन होऊन येईल, कौशल्याचं बाळ होऊन या ठिकाणी जन्म घेईल. आणि या ठिकाणी म्हणले असं म्हटल्यानंतर मात्र प्रभू रामचंद्राला हसू आलं आणि नवलही त्या ठिकाणी वाटलेलं आहे. वचन ऐकून तात्काळा, श्रीराम स्वयार झाला बाळा. बालार्क प्रभारे सुने, सुख कलोळे जननी. पहा महाराज प्रभू रामचंद्रानं आपल्या आईचं कौशल्या मातेचं ते बोलणं ऐकलं आणि लगेच म्हणले तत्काळ म्हणजे त्याच वेळेला जेव्हा बोलली त्याच वेळेला लहान बाळाचं त्या ठिकाणी रूप धारण केलं आणि सुंदर असं बाळ त्या ठिकाणी बालार्क शोभा. जसा म्हणले सूर्य निघतो, सूर्य निघताना जसा त्याचा सुंदर असा प्रकाश असतो असा प्रकाश त्या बाळावर पडलेला आहे. त्या बाळाचा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे आणि या ठिकाणी सुंदर सावळं असं सुंदर गोजीर बाळ त्या कौशल्या मातेच्या समोर आणि त्या ठिकाणी म्हणले सर्वांचे जनमानसांचे डोळे त्या ठिकाणी निवतील असं सुंदर स्वरूपाचं बाळ कौशल्या मातेच्या समोर प्रगट झालं. भक्तर माझे ऐश्वर्य ओसंडे, परे चरणामृते पडे उडे. ते कैसे रे आहे गोडी, ते आवडेचा
चाखू गेला. पहा महाराज, ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामरायाचा जन्म त्या अयोध्येमध्ये झाला आणि सुंदर असं छोटस बाळ त्या ठिकाणी प्रभू रामराया ब्रह्मांडाचा नायक असलेला, माझ्या चरणासाठी एवढे माझे ऐश्वर्यवंत भक्त असूनही, एवढे मोठे संत असूनही माझ्या चरणासाठी त्या ठिकाणी वेडे होतात. माझ्या चरणामध्ये अशी काय गोडी आहे, माझ्या चरणामृतामध्ये अशी काय गोडी आहे की त्या गोडीसाठी सर्व भक्त त्या ठिकाणी त्या चरणामध्ये लीन होण्यासाठी पाहतात. तर त्याच चरणामध्ये काय गोडी आहे ती गोडी बघण्यासाठी स्वतः प्रभू रामरायाने आपल्या पायाच्या अंगठा जो आहे तो आता मुखामध्ये त्या ठिकाणी घातला. चरण कमळेचा अंगुठा करह कमळे धरून स्फटा. सुख कमळे करिता प्रवेटा गोडे उद्भटे लागले. पहा महाराज, त्याच वेळेला प्रभू रामरायांनी आपल्या पायाचा अंगठा आपल्या हाताने धरला आणि आपल्या मुखामध्ये घातला. आणि ती जी चरणाची जी गोडी आहे, ज्या गोडीसाठी सगळे भक्त त्या ठिकाणी एवढी मोठी भक्ती करतात आणि त्या चरणाची गोडी किती गोड आहे त्याचा अनुभव स्वतः परमात्माला या ठिकाणी घ्यायचा होता. म्हणून या ठिकाणी स्वतः प्रभू रामरायांनी आपल्या पायाचा अंगठा आपल्या मुखामध्ये घेतला. इथे एक क्षणभर मी एक उदाहरण सांगेल. आता या आपल्या या ग्रुपवर जवळपास पंढरपूर पासून बरीचशी मंडळी आहे. पंढरपूरच्या जवळपासच्या लोकांना विठ्ठलाची जेवढी आवड आहे तेवढीच आवड इकडच्या दूरच्या लोकांनाही आहे. परंतु जेव्हा आषाढीला आमचे इकडचे लोक किंवा त्या ठिकाणी संत त्या दर्शनासाठी येतात तर फक्त पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श होण्यासाठी 40-40 घंटे त्या बारीमध्ये राहतात. पंढरपूरच्या जवळपासची माणसं आषाढी कार्तिकीला दर्शन घेत नाहीत, ते आरवाडी जाऊन दर्शन घेतात. परंतु इकडून अख्ख्या महाराष्ट्रातून आलेला सगळा संत त्या चरणाचा स्पर्श होण्यासाठी 36-36, 32-32 घंटे उभं राहून दर्शन घेतात. एवढी गोडी त्या चरणामध्ये आहे आणि तीच गोडी या ठिकाणी प्रभू रामरायाला चाखता यावी किंवा आपल्याला चाखायची त्या गोडीमध्ये असं काय आहे चरणामध्ये, अशामुळे त्या ठिकाणी प्रभू रामराया ती गोडी चाखू लागली. आपली आपणे गोडे शोभावे पावले दडपुडे तोंडीचा अंगुठा न काढे सोखी आवडे चुरचुरा. पहा महाराज, लहान बाळाच्या स्वरूपातला ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामराया, काय गोडी आहे त्या चरणामध्ये. तीच गोडी म्हणले, तोंडातून अंगठा काढायचं नावच घेत नाहीत परमात्मा. त्या ठिकाणी जी गोडी आहे म्हणली, या गोडीचं फक्त भक्तांनी ही गोडी अनुभवली, पण मी स्वतः अनुभवली नाही. म्हणून तीच गोडी त्या ठिकाणी अंगठा तोंडात धरून पुन्हा 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 त्या ठिकाणी अंगठा परमात्मा चोसू लागले. माझ्या स्वरूपाची गोडे भक्ती भोगिले दडपुडे चरणामृत सुखाचे गोडे सोखी आवडे अंगुठा. पहा म्हणले, माझ्या चरणामध्ये जी गोडी आहे त्या गोडीचा स्वाद, त्या गोडीची चव म्हणले या भक्तांनी घेतलेली आहे. परंतु त्या भक्तांनी जी गोडीची चव घेतली ती मलाही घेता यावी किंवा मी ही किती गोडी आहे, या चरणा अमृताची जी गोडी आहे या गोडीपासून किती सुख मिळतंय, तर खरंच खूप मोठं सुख मिळतंय. म्हणून पुन्हा पुन्हा आवडीनं त्या ठिकाणी परमात्मा आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडामध्ये घालून चोखू लागले. तेची लक्षणा बालकाचे ठाये आद्यापी भासत से पाहे निजांगुटा मुखाचे ठाये सोखी लवलाहे स्वानंदे. आणि पहा म्हणले, ते परमात्मा आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखू लागले
आणि तेच लक्षण म्हणले आज कलियुगापर्यंत चालू आहे. आजही कलियुगात बघा तुम्ही एक 3-4 महिन्याचं जे बाळ आहे ते बाळ म्हणले आपल्या पायाचा अंगठा घेऊन तोंडात घेतय आणि तोंडात ते चोखतय. तर तेच लक्षण आजही या कलियुगामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. एवढी गोडी या परमात्म्यानं जेव्हा तोंडामध्ये अंगठा चोखला तेव्हापासूनच सुरू आहे. या परे रघो नंदना जे कोणी बाळ भावाना कौशले सियाला पाना जीवे लिंबलो ना करू पाये. आणि पहा महाराज असं सुंदर छोटस बाळ कौशल्या मातेनं पाहिलं. त्या बाळाकडे बघून प्रेमाचा पाना आला आणि त्या बाळाची सुंदर शोभा कौशल्या मातेनं पाहिल्यानंतर या मुलावरून मी काय काय ओवाळून टाकू. आज छोट्याशा मुलाहून दिष्ट काढण्यासाठी किंवा त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून आई काय काय त्या ठिकाणी खटाटोप करत असते. या ठिकाणी कौशल्या माता म्हणते की याची दृष्ट काढण्यासाठी याच्यावरून मी काय लिंबलोन करू म्हणून स्वतःचा जीव ओवाळून टाकला. अशा प्रकारची आईची माया या ठिकाणी दिसते. सुरी दुधंबे त्राटिल्या बेरी देव ग्रजते जे जे कारी वरसते सुमानाच्या रे चराचरे आल्हादा. असं या ठिकाणी अयोध्येच्या ठिकाणी प्रभू रामरायाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि या पद्धतीनं जन्म झाल्यानंतर जे अयोध्येमध्ये विमानांची दाटी देव सुरवरांनी केली होती तर सर्व देव सुरवरांनी काय केलं तर त्या ठिकाणी नगारे वाजवायला सुरुवात केली, वाद्य वाजवायला सुरुवात केली, भैरी त्या ठिकाणी वाजल्या, सगळे देव सुरवर जय जयकार करायलेत, सर्व अयोध्येवर त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करायलेत. असा चराचरात आनंद भगवंताच्या जन्मामुळे त्या ठिकाणी झाला. आनंदाचे लवळा चवडे नारे नाचे पडे ओढे सनकादिकाचे आडाडे स्वानंदे पडे पाडे नाचते. चराचराला झालेला आनंद कुणाला आनंद होणार नाही. त्या ठिकाणी म्हणले देव महर्षी असणारे ऋषी जे आहेत म्हणले नारद मुनी लगेच त्या अयोध्येच्या ठिकाणी आले. सनकादिक संत त्या ठिकाणी आले आणि सगळे त्या ठिकाणी आनंदाने त्या अयोध्येमध्ये नाचू लागले, गाऊ लागले. कारण परमेश्वरानं या ठिकाणी पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि या अवताराचं सुख आता आपल्याला मिळणार आहे या उद्देशानं सर्वजण नाचू लागले. सिद्धा रे श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषी आले झडपडते वेद भुवनिया भाट आते उद्भट वाणीते. आणि पहा अयोध्येच्या ठिकाणी परमात्म्यानं अवतार घेतल्यानंतर कोण कोण त्या ठिकाणचा सोहळा पाहण्यासाठी आले. कारण या ठिकाणी परमेश्वरानं जन्म घेतल्यानंतर ही गोष्टीचे साक्षीदार होण्यासाठी देवाचं बाल स्वरूप पाहण्यासाठी श्रेष्ठ श्रेष्ठ अशी त्या ठिकाणी सिद्ध योगी आले, ऋषी आले, जपी तपी आले आणि त्या ठिकाणी वेद स्वतः जे भगवंताच्या मुखामधून त्या ठिकाणी त्यांची निर्मिती झाली ते वेद सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामरायाची कीर्ती म्हणण्यासाठी किंवा कीर्ती वाढण्यासाठी या ठिकाणी हजर झाले. योगी संन्यासी गणराट पुण्य काळाचे दाटले ताट तीर्थासी येते न फुटे वाट ती शरयू तुट वसविले. महाराज सगळे योगी असतील, संन्यासी असतील, त्यांची तर अयोध्येमध्ये दाटी झाली. पुण्यकाळ सुद्धा त्या ठिकाणी आपला थाटमाट घेऊन या अयोध्येच्या ठिकाणी आलेला आहे. आणि जे इतर तीर्थ आहे त्या तीर्थाला तर म्हणले त्या ठिकाणी जागाच नाही. सर्वांनी त्या ठिकाणी त्या शरयू नदीच्या काठावर दाटी केली, सगळे तीर्थ त्या ठिकाणी जमा झाले. अशा प्रकारचा आनंद भगवंताच्या जन्मानंतर अयोध्येमध्ये झाला. आविधीच्या बिंदे स्वय झाडे ते मासे दे
रंगमाळा घालिते विधे गुडया समाधे स्वानंद उभवे. आणि पहा महाराज, अयोध्येच्या त्या ठिकाणी गल्ल्यानं गल्ल्या असतील. अयोध्येच्या जे म्हणले रस्ते आहेत ते रस्ते स्वतः झाडण्यासाठी अष्टमहासिद्धी आल्या. त्या ठिकाणी विधी म्हणले रांगोळी काढण्यासाठी आल्या. आणि सगळा आनंदच आनंद त्या अयोध्येच्या ठिकाणी ब्रह्मांड नायकाच्या जन्मानंतर झालेला आहे. महारे सामे चोरस गाणे चारी मुक्ती त्या नाचने साही शास्त्राचे पेकणे शब्द श्रेणी स्वपेक्षे. आणि पहा म्हणले या ठिकाणी सर्वात सुंदर गायन करणारा असा म्हणले सामवेद सुंदर त्या ठिकाणी गाणं गायला सुरुवात केली. चारी मुक्ती आहेत त्या म्हणले त्या ठिकाणी नाचायला. साई शास्त्राची त्या ठिकाणी पेखणी आली. आणि सगळं म्हणले शब्द श्रेणी त्या ठिकाणी परमात्म्याच्या जन्मानंतर जो झालेला आनंद आहे त्या आनंदाची त्या ठिकाणी म्हणले शब्दात सांगता येणार नाही एवढा आनंद त्या अयोध्येच्या ठिकाणी नरनारी मध्ये चराचरात झालेला आहे. धर्माचे पहिले पाठ स्वानंदाचे मोकळे वाट सुखाचे पिकले पेठ समायो श्रेष्ठे साधुनी. महाराज या ठिकाणी सुंदर असं नाथबाबा वर्णन करतात की धर्माची पहिली पहाट यदा यदा हि धर्मस्य ग्लानी निर्भवती भारत अभिस्थानम धर्मस्य तदात्मन सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्माचं त्या ठिकाणी अधर्म त्या ठिकाणी वाढेल, तेव्हा तेव्हा मी या पृथ्वी तलावर येईल असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि यावेळी म्हणले राजा रावणासारख्या असंख्य अशा राक्षसांनी धर्माचा म्हणजे अधर्माचा त्या ठिकाणी वावर वाढविला होता. म्हणून या ठिकाणी स्वतः भगवंताला अवतार घ्यावा लागला. तर या जेव्हा तो जन्म झाला तेव्हा म्हणले धर्माची पहिली पहाट या ठिकाणी उगवली. त्यामुळे म्हणले सुखाला आता या ठिकाणी काही कमतरता नाही. चांगला समय काळ आता पुढे आलेला आहे, येणार आहे असं या ठिकाणी नाथबाबा सांगतात. कौसलेचे पुत्र झाला स्वधर्म वरदावा नेला राजा हरसे निर्भर झाला ओसंडला स्वानंदे श्रीराम राम राम. आणि पहा महाराज या ठिकाणी कौशल्या मातेला पुत्र झाला असं त्या ठिकाणी लगेच वर्धावा आला म्हणजे निरोप आला. पहिले वर्धावे जायचे, आता वर्धावा हा शब्दच म्हणजे आजच्या पिढीला ऐकवात सुद्धा नाही. परंतु वर्धावा म्हणजे त्या ठिकाणी निरोप घेऊन या कौशल्याला पुत्र झाला हा निरोप राजा दशरथापर्यंत त्या ठिकाणी आणला. लगेच राजाला ती बातमी समजल्यानंतर अतिशय आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये आता राजा दशरथ काय काय करतात ते आपण हटेल्या निशान बेरे गगन ग्रजे मंगळ तुरी त्रिलोके ग्रजे जे जेकारी घरोघरी उल्हास श्रीराम राम राम. लगेच राजा दशरथाला ही बातमी समजल्यानंतर लगेच राजा दशरथाने वाद्य वाजवायलाची आज्ञा दिली. त्या ठिकाणी नगारे वाजायले, ढोल वाजायले, ताशे वाजायले. गगनामध्ये असा आकाशामध्ये मंगळतुऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी नाद घुमतोय. सगळ्या त्रिलोक्यामध्ये त्या ठिकाणी गजर चालू आहे. घरोघरी त्या ठिकाणी उल्हास आहे. त्या ठिकाणी चराचरात आनंद भरलेला असं त्या ठिकाणी सुंदर वातावरण. मंगळा जळे निजणे वाडे राजा स्नान करी वाडे कोळी तो सिंतोडा लागे जिकडे जिकडे तिकडे पूर्वजा तिकडे स्वरूप होते श्रीराम जय राम राम. अशी त्या ठिकाणी सुंदर वार्ता तो वर्धावा घेऊन आल्यानंतर राजा दशरथाला त्या ठिकाणी मंगल स्नान करायला लावले.
आणि मंगल स्नान राजा दशरथानं केल्यानंतर त्यांच्या अंगावर जे पाणी टाकल्या जात होतं, त्या पाण्याचे ज्या ज्या दिशेला शिंतोडे जात होते त्या त्या ठिकाणचे पूर्वज त्या ठिकाणी सुख पावत होते, त्या पूर्वजांना त्या ठिकाणी सुख होत होतं. अशा प्रकारची या ठिकाणी नाथबाबा सर्वांना सांगतो. पूर्वज स्वया स्वचे होते, हेचे आश्चर्य सांगू मी किती. तिने जाळे त्रिजगते, उल्हासते स्वानंदे, श्रीराम जय राम राम. आणि पहा, इथूनही पुढे पुन्हा नाथबाबा सांगतात की पूर्वज सुखी होतात, यात म्हणले काहीच नवल नाही. या ठिकाणी म्हणले याचं आश्चर्य तरी काय सांगा, तर सगळ्या त्रिजगतात आनंद झाला, सगळ्या त्रिजगतातले लोक त्या ठिकाणी सुखी होणार. कारण झाले रामराज्य काय उन्हे आमाशी. कारण इथून पुढे आता राम राज्य येणार आहे आणि राम राज्यामध्ये त्या ठिकाणी कोणीच रंक राहणार नाही, कोणालाच त्या ठिकाणी दुःख यातना राहणार नाहीत. कारण सर्वांना सुख मिळणार आहे. म्हणून ते पूर्वजच नाही तर म्हणले सगळ्यांचाच त्या ठिकाणी सुखांचा कल्लोळ होईल. अशा प्रकारचं नाथबाबा सांगतात. पुत्रानंदे उदार सृटे दृष्टे, सवस्त गोदानाच्या ताटे, आस्वरात गजधन कोटी, वाटेता सृटे मागतास रे. आणि पहा म्हणले पुत्राचा आनंद, आपल्या पोटी पुत्र जन्मला याचा आनंद आई वडिलांना, आईंना जसा असतो तसा वडिलांनाही खूप असतो. राजा दशरथाला खूप मोठा आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये मग राजा दशरथ उदार झाले. माणूस त्या ठिकाणी उदार होतो, जे लागलं ते खर्च करतो. या ठिकाणी राजा दशरथ उदार झाले. उदार झाल्यानंतर सवस्त म्हणजे अशा दष्टपुष्ट असणाऱ्या गायी, त्या बी नुसत्या गायी नाही तर वासरासह गायी त्या ठिकाणी दान द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर म्हणले असतील घोडे असतील, रथ असतील, हत्ती असतील आणि धन संपत्ती असेल, अशा सर्व त्या ठिकाणी वाटायला सुरुवात केली. वाटता वाटता म्हणजे मागता नसरे, म्हणजे मागणारा सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही, कोणी मागायलाच तयार नाही. म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी सर्व दान करायला सुरुवात केली. जन्म पावाला रघुनाथ, उदार दाने दे दशरथ, मागते मागणे हरपत, होनी कृतार्थ मागणे विसर. या ठिकाणी परमात्माला जन्म घेतल्यानंतर राजा दशरथ अतिशय उदार झाला. उदार झाल्यानंतर ज्याला जे जे लागतंय ते ते दान द्यायला सुरुवात केली. विचारून तुम्हाला काय पाहिजे, जे मनसाल ते त्या ठिकाणी राजा दशरथाला दान दिलं. उलट ते समोरचे मागणारे मागणंच विसरून गेले. कारण स्वतः भगवंताचा अवतार त्या ठिकाणी प्रगट झाला. भगवंत जवळ असल्यानंतर कशाचीच त्या ठिकाणी इच्छा माणसाच्या मनामध्ये राहत नाही, काहीच मागण्याची इच्छा राहत नाही, कारण भगवंतच असतो त्या ठिकाणी. म्हणून मागते सुद्धा मागते पण विसरून गेले. सगळी माणसं त्या ठिकाणी कृतार्थ झालेली आहे. दशरथ म्हणे समय जो जे मागेल ते देन पाहिन, तव मागते ते झाले नाही, याच कादे संतृप्ती. या ठिकाणी राजा दशरथांना आज्ञा दिली, म्हणजे ज्याला जे लागल ते आपल्या राजवाड्यातून घेऊन जा. पण आता इथं मागणाराच कोण नाही, कारण सर्वांची तृप्ती झालेली आहे. आपल्याला जेवण पोटभर झाल्यानंतर पुन्हा जर कोणी किती जरी पक्वान्न वाढले तर आपल्याला जेवणाची इच्छा होते का? नाही होत. असं या ठिकाणी प्रत्येकाला मनमुराद त्या ठिकाणी राजा दशरथांना दिलेलं आहे. आणि ते देऊनही परमात्मा त्या ठिकाणी असल्यामुळं सगळ्यांच्या मनाची तृप्ती झाली. देवाकडे बघूनच त्या ठिकाणी सगळ्यांची पोट भरले. सगळ्यांना कुणाला कशाची इच्छा राहिली नाही. सगळे तृप्त झाले, तृप्तीचे डेकर देऊ लागले. म्हणून मागणाराही त्या ठिकाणी नाही, असं वर्णन नाथबाबा करतात. मायसे श्रीरामा रे पुत्रा मोका, देखता रायासे प्रमाहारे का, द्विज निर्भरा केले देखा,
तृप्त याच का ते दाणे. असं म्हणले स्वतः राजा दशरथांना आपल्या प्रभू रामरायाचं आपल्या मुलाचं त्या ठिकाणी मुख पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. सगळे त्या ठिकाणी असणारे ब्राह्मण असतील, जपी तपी जे जे त्या ठिकाणी आलेले सर्वांना त्या ठिकाणी तृप्त केलं. सगळे याचक जेवढे जेवढे जमा झाले सर्व त्या ठिकाणी दान धर्म देऊन त्यांना तृप्त केलं. अशा प्रकारे राजा दशरथांना मुलाचा आनंद द्विगुणित त्या ठिकाणी. श्रीरामाचे जातक दशरथ करे आलोले तव द्वितीया पुत्राचा हरिख सद्भावे देखा निली गुढी. आणि एवढ्यात म्हणले राजा दशरथाच्या मनात आलं की आता या आपल्याला जो झालेला पुत्र आहे, आपल्याला झालेला जो मुलगा आहे, याचं म्हणले नाव बघा. पहिले मूल जन्मलं कीच आई आजोबा वडील जे जाणकार व्यक्ती घरातले असायचे ते नाव पाहायचे आणि मग ते जन्म नाव वगैरे तेव्हाच लिहून ठेवायचे. आज तर जन्म नावच माहित नाही, जन्म नाव कोणी लिहितही नाही. आता आमच्या वडील जे ज्ञानेश्वरी वाचतात त्या ज्ञानेश्वरीमध्ये कागदावर लिहिलेले आहेत आमचे जन्म नाव, आमचे जन्म झाले तेव्हाचे. असं त्या ठिकाणी राजा दशरथ आपल्या मुलाचं जन्मनाव त्या ठिकाणी बघण्यासाठी किंवा रासनाव पाहण्यासाठी इतक्यात म्हणले दुसरी बातमी आली. काय बातमी आली ती आहे. सुमित्रा देखे स्वप्ना माझा झाले पुत्र रत्ना जागृते पाये सावधाना तव पुत्र निधान से जैसे श्रीराम जय राम राम. एवढ्यात काय झालं तर सुमित्रा जी आहे राजा दशरथाची दुसरी पत्नी, त्या पत्नीला असं स्वप्न पडलेलं आहे. सुमित्रा मातेला स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नात तिला मुलगा झालेला आहे. आणि तेच स्वप्न जेव्हा त्या स्वप्नातून जागी झाली तर जागी झाल्यानंतर पाहिलं तर आपल्याच बाजूला, आपल्याच कुशीच्या बाजूला एक सुंदर असं बाळ त्या ठिकाणी जन्मलेलं आहे. असं त्या ठिकाणी सुमित्रेनं पाहिलं. श्री सागरे होणे निघाला राम कौसल्याग्र भाला पाठीचा शेसे पाठी पावला पाठीचा झाला सुमित्रे श्रीराम जय राम राम. आणि पहा या ठिकाणी म्हणले परमात्मा भगवान विष्णूचा अवतार आहे प्रभू रामचंद्र. हे म्हणले क्षीर सागरावरून या ठिकाणी अयोध्येच्या ठिकाणी आले. त्यांच्याच पाठीचा जो म्हणले शेष आहे तो शेष लगेच आपले देव गेल्यानंतर पाठीमागून जाणंही जाणार. लगेच म्हणले भगवंताच्या पाठीमागच शेष अवतार असणारा जो लक्ष्मण आहे, जो सौमित्र आहे, तो म्हणले सौमित्रा मातेच्या पोटी त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. अशा प्रकारचं नाम बघा. श्रीरामाचे जुळता मैत्री चालवेले निधन निर्धारे सौमित्र म्हणणे या परे सौमित्रा उदरी जन्मला श्रीराम जय राम राम. आणि पहा म्हणले ही अखंड चालत असलेली मैत्री आहे. शेष अवतार भगवान विष्णू हे अखंड सोबतच आहे. त्यांच्यात म्हणले दुजा भाव नाही किंवा ते वेगवेगळे त्या ठिकाणी राहत नाहीत. म्हणून या ठिकाणी अशी मैत्री जी आहे ती मैत्री या ठिकाणी टिकावी. या मैत्रीच्या उद्देशानं प्रभू रामरायाच्या पाठीमाग लगेच लक्ष्मण शेषावतारामध्ये सौमित्रा मातेच्या उदरामधून त्या ठिकाणी जन्म झाला. कौशलेचे छोटो मित्रा चालवी आला गे सौमित्रान हाय आला तिच्या उदरात सौमित्र खरा हायने श्रीराम जय राम राम. आणि पहा म्हणले मूळ कसं असतं तर अनुवंशिकता असती, संस्कार असतात. या ठिकाणी कौशल्या माता आणि सौमित्रा माता ह्या सवती आहेत. सवती असूनही त्या ठिकाणी अतिशय जीवलग अशा मैत्रिणी आहेत. सौमित्रा माता ही कौशल्या मातेशी अगदी जीवलग मैत्रीण आहे. सावत्र भाव म्हणजे सवती आहेत किंवा सवती मत्सर हा त्यांच्यामध्ये कुठलाच कधीच प्रकार बघायला मिळाला नाही.
म्हणून अशा प्रकारची सुमित्रा जी कौशल्याची चांगली मैत्रीण आहे आणि त्याच सुमित्रेच्या पोटी आलेला जो सुमित्र आहे म्हणजे चांगला मित्र आहे देवाचा, तो या ठिकाणी अवतीर्ण झाला. अशा प्रकारचं नाम लक्ष्मण शेष अवतार योनी जन्मला रे निर्धार, होई नातळे योनी द्वार, जन्म विवारे स्वलीला. आणि पहा या ठिकाणी तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, ज्यांना जन्म आणि मरण नाही असे अयोनी संभव जसे प्रभू रामरायांचा या ठिकाणी जन्म झाला, त्याच पद्धतीने या ठिकाणी शेष अवतारामध्ये असलेले लक्ष्मण या ठिकाणी सुद्धा त्यांचाही असाच जन्म झाला की ज्या ठिकाणी दुःख नाही, सुख नाही किंवा जन्म मरण नाही, अशातला अयोनी संभव लक्ष्मण सुद्धा जन्म. ते देखोणी पुत्रा वादना अष्टांगी पावले समाधान, मन झाले आनंद घना, स्वमित्रा संपूर्ण सुखरूप झाले. आणि पहा या सौमित्रेनं म्हणले त्या लहान मुलाचं जेव्हा मुख बघितलं, लक्ष्मणाचं जेव्हा मुख बघितलं तेव्हा अतिशय असा आनंद झालेला आहे. अष्टांग पावली समाधान, या ठिकाणी अंगाचे जे अष्टांग आहेत, 8 अंग आहेत, या सगळ्याच अंगानं तिला समाधान झालं, मनामध्ये अतिशय आनंद झाला. आणि अशा प्रकारची सौमित्रा सुख समाधान आणि अंतर्धान त्या ठिकाणी. यावरे आनंद चढवाळे, हर्षाची आलवाड सवाळे, सद्भावे उभावे गोडे, रायासे आवडे पुत्र सुख सांगे. पहा या ठिकाणी आनंदानं तरी यायचं कसं हो? आनंद एकदाच आनंद, किती आनंद येतो त्या ठिकाणी. आनंदाला सुद्धा त्या ठिकाणी म्हणले पारावार राहत नाही, किंवा म्हणले आनंदही कसा यावा तर असा यावा. नेमकाच म्हणले प्रभू रामरायाच्या जन्माची बातमी समजली, त्याचा एवढा मोठा आनंद, लगे क्षणात दुसरी बातमी राजाच्या कानावर येऊन धडकली की पुन्हा राजा साहेब तुम्हाला पुन्हा दुसरा एक मुलगा झाला. केवढा आनंद म्हणावा, असा आनंद लगेच समजला. द्वितीया पुत्राचा प्रभावा, ऐकोने सुखे सुखाविरावा, घेऊन ऋषी समुदाव, जात का पाहो स्वानंदी. महाराज राजा दशरथाला या ठिकाणी एकही मूल होणार नाही आणि आपल्याला मूल कधी व्हावं ही इच्छा खूप दिवसाची मनात. जेव्हा श्रावण बाळाचा वध, त्या श्रावण बाळाच्या जेव्हा बाण लागला श्रावण बाळाला, जेव्हा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला, तेव्हा राजा दशरथाला समजलं की आपल्याला मुलगा होणार आहे, म्हणजे आपल्याला पुत्राची प्राप्ती होणार आहे. आणि एका पुत्रासाठी राजा दशरथ राजा किती त्या ठिकाणी म्हणजे खटाटोप केले, जप केले, तप केले, यज्ञ केले, परंतु या ठिकाणी एका मुलगा झाल्यानंतर लगेच दुसरा मुलगा झाल्याचा जो आनंद आहे, तो आनंद या ठिकाणी म्हणले शब्दात सांगता येणार नाही, एवढा आनंद राजा दशरथाला. फोडले धनाचे हेरे भांडारे, मुक्त केले धन्य धान्य कोठारे, त्या गेले गायेचे खिलारे, लुलुदान भारे मूर्छित झाले. आणि पहा या ठिकाणी म्हणले लक्ष्मण झाल्यानंतर म्हणजे दुसरा मुलगा झाल्यानंतर राजा दशरथाला जेव्हा बातमी समजली, त्या ठिकाणी राजा दशरथानं आपल्या धनधान्याचे कोठार उघडून दिले, धनाचे त्या ठिकाणी भांडार उघडून दिले, गायीचे खिल्लार म्हणजे कळपच्या कळप त्या ठिकाणी दान करायला सुरुवात केली. असा या दुसऱ्या मुलाच्या जन्माचाही आनंद राजा दशरथ उदार मनानं करू लागले. राजा बुडाले दान समुद्रे दरिंद्रे बुडाले, दातृत्व पुरे माग त्याचा दुष्काळ नगरे घरोघरी आनंदे. आणि पहा म्हणले या ठिकाणी जे म्हणले दान मागणारे किंवा जे गरीबरी आहेत किंवा जे दलिद्री आहेत,
त्यांचं त्या ठिकाणी दलिंद्रीच दूर झाली. गरीब कोणीच राहिलं नाही. सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणले तृप्तता झाली. आणि त्या अयोध्या नगरीमध्ये गरिबांचा दुष्काळ पडला. दुष्काळ पडला म्हणजे गरीबच पाहायला राहिला नाही, अशी अवस्था अयोध्येमध्ये झाली. कैकई पुत्रावती दो पुत्री, तिची प्रसूतीची थोरी, आतिशी नवल परे, निज निर्धारी अवधारा. आता पहा म्हणले कौशल्या मातेला प्रभू रामचंद्र झाले, लक्ष्मण त्या ठिकाणी सुमित्रा मातेला झाला. राजाची तिसरी पत्नी जी आहे कैकई माता, तिच्या प्रसूतीची या ठिकाणी म्हणले नवल थोरी काय नाथबाबा सांगतात. आणि ती आता सर्व श्रोत्यांनी ऐका काय सांगतात महाराज सांग. कैसे लागले सुसुते, पुत्र जन्मले कैस्या रीती, त्या पुत्र जन्माचे क्या ते, तिसी ती स्थिती अलक्षी. पहा महाराज इथं नाथबाबाने शब्द वापरला नवल थोरी. आता खरंच नवलाच गोष्ट आहे ना. कैकई मातेला त्या ठिकाणी म्हणले एक डुलकी लागलेली आहे. आणि डुलकी लागल्यानंतर 2 मुलांचा जन्म झाला, जे की आपण भरत आणि शत्रुघ्न म्हणणार त्यांना. त्या 2 मुलाचा जन्म झाला, पण कैकई मातेला अजिबात काहीच माहित नाही, स्वतःलाच माहित नाही. तर अशा या ठिकाणी स्वतःला माहित नसल्यामुळं नाथबाबा या ठिकाणी नवलाव किंवा नवल थोरी सांगतात. काय सांगतात पुढे? एका श्रीरामाचा भाग, एका लक्ष्मणाचा विभाग, दोन्ही लीला वेगळे सांग, योनीचे अंगणा तळते. आता या ठिकाणी कैकई मातेला जे झालेले 2 मुलं आहेत, ते म्हणले त्या प्रभू रामरायाच्या भागातला एक भाग आहे आणि एक लक्ष्मणाच्या भागातला एक भाग आहे. म्हणून एकाच भागाचे हे 4ही आहेत. मुळात यज्ञ पायस त्या ठिकाणी यज्ञ देवानं पायसाचं जे ताट दिलं होतं तो पूर्ण एकच त्या ठिकाणी होता. त्या एकाचेच 3 भाग केले. 3 भागातला एक घारीनं झडपिला. जे राहिलेले 2 आहेत त्या 2चे 4 झाले. म्हणजे मुळात तर एकच आहे. म्हणून जसे प्रभू रामराया, जसे लक्ष्मण राया त्या ठिकाणी अयोनी संभव जन्मले, तशाच प्रकारे भरत शत्रुघ्नाचा जन्म झाला. सख्या प्रबोधिती कैसे, दोघे पुत्र जन्मले कुसे, तुझी झोप ऐसे कैसे, पुत्र सुखासे अनवळक. आणि पहा या ठिकाणी कैकई मातेला अशी डुलकी लागलेली की ती सावध नाही. 2 मुलांचा जन्म झाला, 2 मुलं बाजूला त्या ठिकाणी रडताय. लहान मूल रडत असते झाल्या तरी सुद्धा तिला जाग नाही. लगेच तिच्या दाश्या कैकई मातेच्या आल्या, त्या सख्या आल्या. सख्यांनी त्या कैकई मातेला उठवलं. अहो बाई उठा, 2 मुलं झाली तुम्हाला, असं म्हणून त्या ठिकाणी उठवलं. म्हणले मुलं 2 होऊ नये, म्हणले मुलांची ओळख नाही तुला, कसं काय माहित नाही. अशा प्रकारच्या त्या सख्या कैकई मातेला बोलतात. कैकई पाहे पुत्र मुका, हृदय वसंडे नारिका, सापत्न भावाचे सुका, लोकदृष्टी देख पाहते झाले. पहा महाराज या ठिकाणी कैकई मातेनं जेव्हा ते 2 मुलं पाहिल्यानंतर किती आनंद व्हावा आईला, परंतु आनंद तेवढा झाला नाही म्हणावा असा. कारण सापत्न्य भाव या ठिकाणी सावत्र मुलं जसे असतात, एखाद्या आईला जसं सावत्र किंवा एखाद्या सवतीचं मूल असावं आणि त्या मुलाकडे तेवढ्या प्रेमानं आई पाहत नाही जसं स्वतःच्या मुलाकडे पाहते, असं त्या ठिकाणी कैकई त्या 2 मुलांकडे पाहिली. मुलं तर तिचेच आहेत, परंतु भाव मनामध्ये सावत्रपणाचा दिसतो. अशा प्रकारचं नाथबाबा सांगतात. पूर्ण कळवळा हारे नाही मना, स्वानंद स्नेही नयेचे पाना, दाईच्या परे स्तन
स्तनपानात लाविले स्तनारी पुत्र दोन्ही. आणि पहा म्हणले त्या मुलांना पाहून कैकेयी मातेला काहीच कळवळ आला नाही. त्या मुलांना स्वतःची आई जी असते, स्वतःची जी मुलं असतात, त्या आईची जी माया असते ती माया वेगळी असते. तशी माया या ठिकाणी कैकेयी मातेच्या मनामध्ये नाही. जसं एखादं मूल एखाद्या बाळंतपण करणाऱ्या दाईला पाजावं किंवा तिच्याजवळ सांभाळायला द्यावं, अशा प्रकारचे हे दोन मुलं जरी स्वतःचे असले तरी ते जसे दाईकडे आपण देतो असे ते कैकेयी मातेकडे दिले. अशा प्रकारचा भाव नागबाबा सांगतात. सवांगार भ्रपिंड तिचा नोहे परग्रभेचा पत्नी माये तिचे स्तनपाने पाये स्वभावे दाई झाली. आता या ठिकाणी नागबाबा सांगतात की सुरुवातीला तर विचार जर केला तर तो जो पिंड आहे, जे दोन भाग या कैकेयी मातेला दिलेले हे स्वतःचे नाही. एक कौशल्या मातेच्या पिंडातला अर्धा पिंड आहे, एक सुमित्रा मातेच्या पिंडातला अर्धा पिंड आहे. हे दोन्ही पिंड कसे तर म्हणले सवतीचे आहेत, ते सावत्र आहे. म्हणून त्या ठिकाणी कैकेयी मातेला पाना सुद्धा आला नाही. किंवा त्या ठिकाणी दाईची या ठिकाणी उपमा नाथबाबा देतात की जशी दाई असते, दाईला त्या मुलाचं काय देणं घेणं, असं या ठिकाणी कैकेयीचा स्वभाव, कैकेयीचा भाव मनातला नाथबाबा सांगतात. थोडे सहजाचे हे सापज्ञान पुत्र नायकते तिचे वचना पुत्राचे ने समाधान कैकेयी जाणे पावेना. आणि म्हणूनच नाथबाबा सांगतात की हे जे सापत्नी भावाची भावना आहे तिच्या मनामध्ये जे हा कळवळा निर्माण झाला नाही, कारण ते म्हणले दोन पिंडातले दोघ जण आहेत. आणि तसा तिचा मनातला भाव असल्यामुळेच आता इथून पुढे जेव्हा ते मुलं मोठे मोठे होतील तेव्हा ते मुलं त्या आईचं ऐकणार नाही. आईच्या विचारांशी त्यांचे विचार जुळणार नाहीत, कारण ते तिचे स्वतःचे नाहीत. म्हणून नाथबाबा सांगतात की समोर ही मोठे मुलं झाल्यानंतर कैकेयीचं ऐकणार नाहीत आणि त्यांचेही विचार कैकेयीला पटणार नाहीत. अशा प्रकारचा भाव कैकेयीचे गर्भास्ते ते पुत्र द्वियाचे उत्पत्ती या परी झाले प्रसूते वरधावाराया प्रते धाडीला तिने. आता पहा कैकेयीला दोन मुलं झाल्यानंतर कैकेयीला मात्र मनात अहंकार, मनातला जो गर्व आहे की मला दोन मुलं झालेत. आता राजा दशरथाची मी आवडती पत्नी आहे. लगेच एका सेवकाला बोलवलं, वर्धावा म्हणजे निरोप पाठवला राजा दशरथाकडे. राजा दशरथाला जाऊन सांगा की तुमच्या लाडक्या पत्नीला दोन मुलं झालेत, असा निरोप राजा दशरथाकडे आला. स्नेहाची हालवड सवडे सकामाचे आवडे पुत्र द्वियाचे आगुडे कैकेयी धाडी रायापासे. आणि पहा या ठिकाणी लगे लवकरात लवकर जा, पटकन राजाला जाऊन निरोप